पालघरच्या वाड्यामध्ये खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। आरक्षण हक्क बचाव समितीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचारी आंदोलन करतायत। शिक्षक भरतीत ओबीसी एससी एनटी समाजाचं आरक्षण 0% केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर आता सरळ सेवेतून भरती करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। आरक्षण 0% केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा त्यांनी दिलाय। मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। की सरळ भरती प्रक्रियेने ज्यावेळी आमचे आदिवासी बंधू भगिनींना या इकडे भरती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला ओबीसी वर्ग असेल, एससी वर्ग असेल, यांनाही तुम्ही सरळ सेवेत घ्यावं। गेले 1.5 वर्ष हे सेवा देत आहेत, हे कंत्राटी पद्धतीमध्ये सेवा देत आहेत आणि अगदी आपल्याला शासनाने सुद्धा हा निर्णय देऊन त्यांना सेवेत घेतलेलं, त्यांना कुठेही तरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। 2022ला जेव्हा शिक्षक भरती झाली तेव्हा सुद्धा आमच्यासाठी पालघर जिल्हा लॉक होता। 2025ला 50% एसटी 50% ओपन, याचा अर्थ की आरक्षण काहीच नाही का आम्हाला 0% आरक्षण जर आम्हाला आणून ठेवलं आहे तर आम्ही जायचं कुठे? जिथपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या या जागेपासून हटणार नाहीत। औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा मोठा निर्णय घेतलाय। 22 मार्च 2026ला झालेल्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतला गेलाय। परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याच्या तक्रारींमध्ये दावा करण्यात आलाय। या प्रकरणी आयोगाने मुंबई पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्नही झालंय असं आयोगाने म्हटलंय। तो भरती प्रक्रियेची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। मराठी सक्ती विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीच्या विरोधात आता हायकोर्टात धाव घेतली आहे। या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान 12 ऑगस्ट 2026च्या सुधारित मोटार परिवहन कायद्यानुसार चालकाला व्यावहारिक मराठी येत नसल्यास पहिल्यांदा 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। त्यानंतर देखील व्यावहारिक मराठी शिकला नाही तर त्याचा बॅच 3 महिन्याकरता निलंबित करण्यात येईल। व्यावहारिक मराठी भाषा शिकण्याकरता 4 महिन्याची मुदत देण्यात आलेली नाही अशी माहिती परिवहन मंत्रालयाने दिली आहे। आमची मराठी अस्मिता आहे, मराठी राजभाषा आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा या मराठीला दिलेला आहे आणि कोणी जर अशा पद्धतीनं चुकीचं मेसेज हा समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी। राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहितीसुद्धा माननीय न्यायालयाला देऊ आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ। रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागलाय। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलाय। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत। रेल्वे स्थानकं, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी घेण्यास नकार दिला जातोय। चालक तिथे येईनासे झालेले आहेत। विशेष करून कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला, अंधेरी या परिसरात परिणाम जास्त दिसतोय। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅच निलंबनाच्या कारवाईची भीती आहे। कारवाईच्या भीतीनं चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची स्थिती आहे। प्रवाशांना दुसऱ्या कुठल्या भागात जायचं असेल तर रिक्षा चालक नकार देत आहेत। बघायला गेलं तर रिक्षा चालक घाबरलेत आणि आता अशी गोष्ट एक नजरेत येते की आपले स्थानिक जे रिक्षावाले आहेत ते रिक्षावाले घाबरत आहेत। ते एका गोष्टीसाठी घाबरत आहेत की आता उत्तर भारतीय जे आहेत यांची दादागिरी वाढली आहे। ते डायरेक्ट रिक्षाच्या काचा फोडतात, रिक्षाला नुकसान देत आहेत। रिक्षावाल्यांचं म्हणणं असं आहे की दिवसाला आम्ही एवढी मेहनत करून जे काय 800,000 रुपये कमवतो, पण त्याच्यामध्ये जर आमच्या रिक्षाची काही इजा झाली, जर का नुकसान झालं तर त्याचे पैसे आम्ही कुठून आणायचे? लायसन कॅन्सल करणार या काही तुमच्यावर कारवाई होणार आहे असं पण नाही आहे।
पण तुम्ही आडमुठेपणा घेऊन गाड्या बंद करणे, रिक्षा जो रस्त्यावर आहे त्यांना तोडफोड करणे, ह्या जर गोष्टी तुम्ही ह्या दादागिरीच्या करत असाल तर ह्या महाराष्ट्रात मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही. सर्वात मोठी चूक आहे. कारण का कधी कधी स्त्रिया असतात, त्यांना शॉर्ट जागे म्हणजे छोट्या जागेत जायचं छोट्या अंतरावर, तर हे रिक्षावाले भाडं नाकारतात. ती सर्वात मोठी चूक आहे आणि सरकारने त्यांच्यावर ह्या गोष्टीसाठी कडक कायद्यात कारवाई करावी. नागपूर जिल्ह्यातील गोधनी नगरपंचायत इथं क्लोरीन गॅस गळती दुर्घटनेतील तिघांची प्रकृती गंभीर आहे. गोधनी इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी क्लोरीन वायू गळती झाली. या दुर्घटनेमध्ये बाधित झालेल्या 82 रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यातील 16 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज करण्यात आलं. अजूनही 66 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मेयो रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या 2 गंभीर रुग्णांपैकी एकाला पुढील उपचारांकरता खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलेलं आहे. एकूण तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यातल्या 2 एकाला खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलेलं आहे.